मग त्या केसमुळं म्हणजे मी माझा बाप गमवला थोडक्यात. कारण 5 महिन्याचा स्टे दिला. 5 महिने म्हणजे 50 वर्ष जगल्यागत झालं त्या जेलमध्ये. त्यावेळी मी विचार केला की आपण यांना आपलं उत्तर आपल्या प्रगतीतनं दाखवायचं. मग तो ट्रॅक्टर झाला. त्या ट्रॅक्टरवर मी त्यानंतर पुढच्या वर्षात 5 ट्रॅक्टर केले. म्हणजे त्यांचं स्थान आमच्या घरात देवाच्या समान आहे. देवाच्या समान या कदम कुटुंबाचं स्थान आहे. पण कसं म्हणतोय हे कुठंतरी जगाच्या नकाशावर कोरलं जावं असं आपण काहीतरी गावासाठी करायला पाहिजे. असं एक मोठं विजन आहे. नेरली गाव एक जगाच्या नकाशात कोरलं जाईल. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. संघर्षातून उभं राहिलेलं नेतृत्व म्हणजे अजित भाऊसाहेब मुळीक. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. समाजकारण असो, राजकारण असो वा व्यवसाय, या सगळ्यात आपल्या निस्सीम आत्मविश्वासाच्या जोरावर विशेष मोहर उमटवणाऱ्या अजित मुळीक यांचा जीवन प्रवास हा संघर्षाने भरलेला आहे. अगदी शालेय वयापासून त्यांच्या अंगी नेतृत्वाची चुणूक दिसून येत होती. पुढे जाऊन महाविद्यालयीन काळात त्यांनी राजे प्रतिष्ठानची स्थापना करून तालुक्यातील युवकांचं मोठ्या प्रमाणावर संघटन केलं होतं. त्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्य केलीत. त्यांचे वडील कैलासवासी भाऊसाहेब मुळीक हे समाजातील गोरगरीब व गरजू लोकांसाठी तारणहार होते. रुबाबदार असं व्यक्तिमत्व लाभलेले भाऊसाहेब बापू यांच्याकडे पंचायत समितीचे उपसभापती पद असताना अनेक शासकीय योजनांचा लाभ सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न त्यांनी केला. सगळं सुरळीत सुरू असताना अजित मुळीक यांच्या आयुष्यात एकामागोमाग एक संकटे आली. सगळीकडे अंधारच होता. एखादा परिस्थितीसमोर गुडघे टेकून शरण गेला असता, परंतु या विपरीत परिस्थितीवर जीत मिळवण्याचा दृढ निश्चय अजित मुळीक यांच्यात होता. येईल मुठीत तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको उगाच भयान वादळ. आत्मविश्वासाच्या जोरावर पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी उभारी घ्यायला सुरुवात केली. या पंखांना बळ मिळालं ते जीवाभावाच्या मित्रांचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कदम कुटुंबियांचं. आमदार डॉक्टर विश्वजित कदम व युवा नेते डॉक्टर जितेश कदम यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली राजकारणात व समाजकारणात ते सक्रिय असून अनेक सामाजिक कार्यात ते हिरिरीने पुढे असतात. आज आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून अजित मुळीक यांचा संपूर्ण प्रवास, संघर्ष व भविष्यातील विजन जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्पेशल गोष्टच्या माध्यमातून आपण समाजातील विविध घटकातील ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वत्व सिद्ध केले, समाजात एक प्रतियश मिळवले, अशा लोकांच्या प्रेरणादायी स्टोरीज आपणासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज अशाच प्रकारे सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील नेरली या गावचे सुपुत्र श्री अजित भाऊसाहेब मुळीक यांची संघर्षमय यशोगाथा आपणासमोर घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. शेवटपर्यंत तुम्ही ही यशोगाथा नक्की पहा. आज वेळात वेळ काढून तुम्ही या हितगुज साधण्यासाठी उपस्थित झाला त्याबद्दल मनपूर्वक आपले आभार. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्यांना जे व्यवसायाचं असेल किंवा शेतीचं असेल, म्हणजे हे कुटुंब शेती, माती आणि संस्कृतीवरती प्रेम करणारं कुटुंब आहे. त्यांच्या आजोबांपासून ते त्यांच्या वडिलांपासूनची जी परंपरा आहे ती त्यांनी यशस्वीपणे आणि सार्थपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे वडील कडेगाव पंचायत समितीचे उपसभापती होते आणि त्यांचं देखील सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रामध्ये मोठं योगदान आहे. हा जो सगळा प्रवास आहे हा त्यांच्याकडूनच आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला राजकारणाचं, समाजकारणाचं जे बाळकोड आहे ते तुमच्या कुटुंबातूनच मिळालं. म्हणजे आजोबा असतील, वडील बापू असतील,
तर काय आठवणी सांगाल किंवा तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी नेमकी कशी होती? कौटुंबिक पार्श्वभूमी म्हटलं तर आमचं कुटुंब शेतकरी, म्हणजे माझा जन्म, वडिलांचा जन्म किंवा आजोबांचा जन्म हा शेतकरी कुटुंबातच झाला. आम्हाला कोणता व्यवसायाचा पार्श्वभूमी नव्हते किंवा त्याच्या पाठीमागं राजकीय काय हे नव्हतं. फक्त ज्या वेळेला आजोबांनी चालू केलं, म्हणजे आजोबांच्यापासून जर चालू केलं आपण, तर त्यांचा काळ कसा होता की पूर्ण शेतीवर कुटुंब अवलंबून असायचं. मग त्यावेळेला आमच्या घरामध्ये म्हणजे माझं एक चुलतं ह्याच्यात होतं, म्हणजे पैलवानकीला घातलं होतं त्यांना. एक चुलतं चांगलं इंजिनिअरिंगला शिकत होतं, एका चुलत्यांना शेती सगळे बघत होते आणि त्यांच्या जोडीला माझे वडील इथं शेती बघायचे. मग ह्या ह्याच्यातून कुठंतरी आपल्याला बाहेर पडायला पाहिजे असं आजोबांचं मत होतं. मग त्यांनी एका चुलत्यांना, आमच्या मोठ्या चुलत्यांना त्यांनी इंजिनिअरिंग करून एअरफोर्समध्ये ते गेले. त्यानंतर दुसऱ्या चुलत्यांना पैलवान करून, म्हणजे चांगला एक पैलवान करून त्यांना पोलीसमध्ये भरती केलं. आणि 3 नंबरचे आमचे चुलतेचे, म्हणजे 2 नंबरचे चुलते होते ते BSTत लागले. त्यामुळं तिथून पुढचा प्रवास करत असताना म्हणजे आजोबांनी शेती केली, शेतीला जोड व्यवसाय, म्हणजे त्यावेळी त्यांच्या डोक्यात आलं की आपल्याला काहीतरी शेतीला जोडधंदा पाहिजे. म्हणून त्यांना त्यावेळेला आता जसं पळाव बैलांचं हे आहे, काय म्हणते त्याला, पळाव बैलांची क्रेज आहे, त्या वडिलांनी शेती करत असताना त्याला जोड व्यवसाय म्हणून जनावरांचा गोठा, म्हणजे दुधाचा व्यवसाय, थोडक्यात दुधापासून आपल्याला काहीतरी 2 रुपये मिळतील असा करत तो परत माझ्यापर्यंत आला. मग मी हा गुरांचा गोठा, शेती बघत बघत परत त्याला जोड व्यवसाय म्हणून मग मी ट्रॅक्टर घेतला दुसरा, त्यानंतर सभापती झाल्यानंतर काय काय लोकांनी कसं असतं, स्वतःचे पोट भरायचं, पण बापूंनी तसं केलं नाही. गोरगरिबांचं कल्याण करून, कोणाला चक्की म्हणा, म्हणजे काय असेल ते पंचायत समितीमार्फत जो कुठला लाभ होईल तो त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. तसं आमच्या आजीचं बी तसंच झालं. सुरुवातीला व्यवस्थित चाललं होतं, पण काय गावातली तरुण वर्ग म्हणा, राजकारणी म्हणा, आता बापू राजकारणात असल्यामुळं ह्याचा बी स्वभाव कसं होतं, प्रत्येकाला प्रेमानं जवळ करायचं, एखाद्याला मदत करायची. काय नाही स्वतःकडं काहीसुद्धा, अजित हा शून्यच होता, तरी बी स्वतःचं काही करून तो धगाडचं फगाड करून एखाद्याला मदत करायची. आता आमच्यासारख्याचंच उदाहरण घ्या की आमच्या भावकीत बी काय असलं काय नसलं की जोडीदार असणे, काय हवा आहे काय नाही, काय त्याकडे काय नाही, उलट तो कधी कधी स्वतःचं घरातलं न घरातल्यासनी न माहीत होता तो इतरांनी मदत करायचा. मग तो स्वभाव प्रत्येकाला त्याला हेवा वाटला. पण मध्यंतरीच्या काळात त्याच्या वाईट प्रसंग आलं, पण त्यातनं बी त्यानं गरुडाची भरारी घेत आज तो स्वतःच्या पायावर, स्वतःच्या जीवावर हे जगतोय आणि इतरांनाही जगून देतोय. आज त्याच्यामुळं कितीतरी लोकांचं भलं झालेलं आहे. ते समाजाला पटत नाही, एवढंसं पोरगं काय करेल, ते काय कायला बघवतच नाही की इतकी भरारी मारल्या म्हणजे काय आहे, काय तर असेल त्याच्याकडे, काय तर छोलाबाड करत असेल, 2 नंबर करत असेल, पण शेवटी वरला असतोच, बघत असतो. हा खरा तत्वज्ञानी आहे तो. पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासून तुम्हाला युवकांचं संघटन असेल किंवा ज्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये जास्त रमायचा? बरोबर. म्हणजे कसं असायचं, मी अगदी शाळेला असल्यापासून म्हणजे अभ्यासाकडे लक्ष थोडं म्हणण्यापेक्षा फार लक्ष कमी. पण त्यावेळेला सुद्धा युवकांचं संघटन करूया, गावासाठी आपण काहीतरी करूया. म्हणजे त्या काळात मी 10वीला शाळेला असताना, मला वाटतं 10वीच्या नंतर किंवा 10वीच्या दरम्यान, त्यावेळी मी एक राजे प्रतिष्ठान म्हणून ग्रुप तयार केला, राजे ग्रुप. आणि त्या ग्रुपमधनं त्यावेळी उद्दिष्ट आपलं होतं, मी त्यावेळेची म्हणजे गावच्या जेवढ्या एंट्रन्स आहेत, म्हणजे गावात यायला जेवढं रोड आहेत, म्हणजे सोनसर रोड असेल, कडेगाव रोड आहे, आपशिंगकडून येणारा रोड आहे, त्या गावच्या दुतर्फा आम्ही पहिला उपक्रम काय राबवला असेल तर दुतर्फा झाडं लावली, त्याचं संगोपन करायचं. त्यासाठी त्यावेळेच्या राजकारणांना आपण मदत मागत होतो किंवा आम्हाला कुंपणासाठी काहीतरी द्या किंवा ह्याला काहीतरी आपण सिक्युरिटी ठेवा, पाण्याची काहीतरी व्यवस्था करूया. पण त्यावेळेला आमच्याकडे पण पैशाचा सोर्स काय नव्हता आणि आम्ही पण म्हणजे त्यांना जास्त फोर्स करू शकत नव्हतो. पण हक्कानं बाबा आपल्या गावातले एक प्रतिष्ठित लोक आहे, त्यांना काहीतरी माग्या प्रयत्न केला, पण त्यावेळेला नाही करता आलं. मग त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही ठरवलं की बाबा काय सर्वसामान्य, म्हणजे त्या ग्रुप असा नव्हता की कुठल्या पार्टीचा कुठल्या जातीचा असा नव्हता, सर्वसमावेशक मुलं त्यात होती माझ्याबरोबर. तुम्ही तरुणांचं संघटन करत होता आणि त्या संघटनाच्या माध्यमातून जे लोकांच्या समस्या अडचणी आहेत हे सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही करत होता. परंतु त्या काळात म्हणजे तो एकदम वाईट काळ आला, बॅड पॅच त्याला आपण म्हणू शकतोय. तो नेमका काय काळ होता, तो कसा काळ होता आणि त्याच्यावरती मात कशी केली तुम्ही? काय झालं म्हणजे त्यावेळेला माझे वडील कैलासवासी भाऊसाहेब बापू मुळीक हे कडेगाव पंचायत समितीचे उपसभापती होते. उपसभापती असताना म्हणजे एक काय आजच्या बघा तुम्ही आज सुद्धा बघितलं तर एक राजकारणी झाला किंवा एखाद्या पदावर माणूस गेला की लोकांच्या डोक्यात असतं की तो कमिशन खात असतोय, तो काहीतरी कामं काढून पैसे कमवत असतोय. हा हेतू बाजूला,
म्हणजे आम्ही एकतर मुळातलं शेतकरी कुटुंब होतो. हे 19-20 ह्या भानगडीतलं काय त्यांच्या डोक्यात कधी नसायचं. ज्यावेळी उपसभापती झालं त्यावेळेला सामान्यातला सामान्य माणूस हक्कानं त्यांच्या ऑफिसला जायचा. म्हणजे पंचायत समितीत ही एक असं एक स्थान असतंय किंवा अशी एक जागा असते तिथं आपण हक्कानं जाऊ शकतो असतं. त्यावेळी लोकांना, सर्वसामान्य लोकांना कळालं. मग अगदी खुरप्यापासून एखाद्या वस्तूपर्यंत, म्हणजे खुरपे असतील किंवा ताडपदरी, कोणाला महिलांना मशीन म्हणजे शिलाई मशीन असेल किंवा त्यानंतरचा ही घेतला तुम्ही तर आपल्या गोट्यात लागणारी कुट्टा मशीन असेल, अशा बारीक सारीक गोष्टी हक्कानं लोक मागायला जायला लागली. मग त्यावेळेचा काळ असा होता की वडिलांनी हा कुठल्या पार्टीतला आहे, तो कुठल्या समाजातला, ही न बघता सगळ्या लोकांना मदत करत गेली. मग त्याची सुद्धा मला मदत व्हायला लागली. म्हणजे लोक मला त्याचा रिस्पेक्ट द्यायला लागली किंवा वयानं जरी लहान असलो तर बाबा वडिलांच्या बरोबर काहीतरी हो करतोय पळतोय, ह्याला पण हातभार लावूया आपण. पण ह्या लोकांनी, काही समाजातल्या चुकीच्या लोकांना ही नाही बरं वाटलं की बाबा ही कुठेतरी हाणून पाडायला पाहिजे. मग हाणून पाडत असताना मग त्यावेळेचा वाईट काळ आला, कशात तरी अडकूया आपण, कशाच तरी केस गावल्या. मग त्या दरम्यान माझ्यावर एक केस झाली. त्या केसमध्ये म्हणजे असं आपण जे ही करत असतोय, म्हणजे वडील उपसभापतीचा पोरगा अमुक अमुक ह्या केसमध्ये अडकला, ह्याचा इश्यू एवढा, म्हणजे न करता त्या गोष्टीचा इश्यू एवढा मोठा झाला की लोकांनी बघताना चुकीच्या नजरेने माझ्याकडे बघायला लागली. मग तिथून थोडासा तो काळ अडचणीचा होत गेला. तो काळ संपला आणि तुम्हाला त्यात जेलमध्ये पण जावं लागलं. त्यानंतर आयुष्यात पहिल्यांदाच जेलमध्ये जाण्याचा प्रसंग, आणि कसं म्हणजे ते त्यामध्ये म्हणजे मला जेलमध्ये जावं लागलं. म्हणजे आता मी कोणीही असला तर स्वतः ज्या वेळेला गुन्हेगार असतो किंवा तो गुन्हा न करता जो भोगतो तो प्रत्येकजण म्हणत असतो की मी काय केलेलं नाही. पण हे समाजाच्या नजरेत येऊन गेलंय किंवा खरंच काय या पोरानं केलंय का, म्हणजे आपण ती न करता म्हणजे त्या गोष्टीत आपल्याला मेन आरोपी केलं. मग त्या मेन आरोपी करण्यामुळं म्हणजे माझं आर्थिक नुकसान झालंच, पण आर्थिक नुकसानाबरोबर नैतिक नुकसान एवढं मोठं झालं. 27 डिसेंबर 2014ला मी जेलमध्ये गेलो आणि 7 जानेवारी 2015ला माझं वडिलांचं निधन झालं. बरं, त्या निधनामागचं कारण काय होतं की एकतर मी आत गेलो, त्याचं टेन्शन त्यांना होतं, कारण मी आज तालुक्याचा उपसभापती आहे, माझा पोरगा जेलमध्ये आहे. आणि त्यानंतरचा विषय असा होता की आम्ही त्यांचं थोडं म्हणजे कधीच कुठलं त्यांना औषध नव्हतं, कुठला त्रास नव्हता, BP शुगर असलं काही नव्हतं, फक्त गुडघं दुखायचं. कारण आयुष्यभर कष्ट केलेलं शेतकरी, आयुष्यभर कष्ट केलेलं, त्याच्यामुळे ती जी झीज झालेली ती गुडघं दुखायचं. मग त्यासाठी आम्ही वॉईसनं लेप आणलेला होता आणि त्या लेपच्या आधी त्याचा मॉलिश करून लेप करायचा असायचा. मग त्याचं मी आत गेलो ती टेन्शन, त्यानंतर आमच्या शेतातला गडी पळून गेला ती दुसरं टेन्शन त्यांच्या डोक्यात, कारण जनावर होती, शेती होती. आणि त्यानंतर ती तेलाचं मॉलिश करत असताना लवणीमध्ये खाली केस थोडा उठला त्याकडे तिने 2 दिवस लक्ष दिलं नाही. मग ते जेव्हा आपण लेप करायचा नव्हतं, लेप गरम होता, म्हणजे बदाम वगैरे असायचं ते लेप होता, त्याच्यातून त्यांना इन्फेक्शन व्हायला लागलं. इन्फेक्शन एवढं खतरनाक झालं की 2 दिवसानंतर ते जास्त ठणकं मारायला लागलं म्हणून हॉस्पिटलला गेले. हॉस्पिटलमध्ये गर्दी होती म्हणून नंबर लावून पाठीमागे आले सकाळी गेल्यानंतर. आणि दुपारी आले घरी, जेवले आणि जरा आराम करूया म्हणून झोपल्यानंतर ते जास्त ठणकं मारायला लागला आणि पाय सुजायला लागल्यानंतर त्यांना पाय इतपत सुजला की पॅन्टसुद्धा घालता येत नव्हती. मग त्या काळात म्हणजे माझी मावशी खंबाळ्यातच आहे जवळ, ते माझ्या काकांनी, माझ्या मावस भावांनी त्यांची 4 व्हीलर होती ती घेऊन आली, त्यांना गाडीत टाकून दवाखान्यात घेऊन गेले. पण त्यावेळेला कृष्णा हॉस्पिटलला नेल्यानंतर डॉक्टरचं सुद्धा काम होतं बरोबर असणाऱ्या लोकांना सांगायला पाहिजे, बाबा ही अशाशा कंडिशनला पेशंट आहे आणि आपल्याला ही गोष्ट करायला पाहिजे. त्यांनी काय केलं, त्यांच्या समोरच तिथं माझा मावस भाऊ विशाल आणि काका माझे अशोक भोसले म्हणून खंबाळे ते तिथं होते. त्यांच्या समोरच त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की ह्यांचा पाय काढायला लागेल, ह्याच्यातून सेप्टिंग व्हायला लागले, म्हणजे खोब्यातून पाय काढायला लागेल. मग त्याचा धसका त्यांना बसला आणि BP लो झाला. त्यानंतर रिस्पॉन्स नाही भेटला. मग त्या केसमुळं म्हणजे मी माझा बाप गमवला थोडक्यात, कारण मी इथं असतो तर वेळेत हॉस्पिटलला गेले असते, त्याचं माझं टेन्शन कमी असतं किंवा ही वेळेत उपचार झाला असता आणि त्यावेळेला माझं वडील वाचलं गेलं असतं. परंतु ही केस करण्यापाठीमागं जी लोकं होती गावातली, म्हणजे त्यांना त्या गोष्टीचं समाधान वाटलं असेल त्यावेळेला, पण ती भोगायला आम्हाला आलं. म्हणजे नैतिक नुकसान एवढ्या मोठ्या ह्याच्यात झालं. वडिलांचं ही झाल्यानंतर आई घरी, सर्व चुलत भाऊ वगैरे सगळी असायची, पण आईला मुलगा एकतरी जेलमध्ये,
दुसरी गोष्ट आपले पतींचं निधन झालं. ह्या गोष्टीचा एवढा मोठा धक्का बसला की त्याच्या आधी माझी आई रोज सगळं घरातलं काम करून जनावरांचं गोट्यातलं काम करून ती असणारा जे आमच्यात कामाला लोक यायची त्यांच्याबरोबर ती शेतामध्ये काम करायची. पण मी ज्यावेळेस जेलमधनं बाहेर आलो त्यावेळी तिची परिस्थिती अशी होती की बसलेली जागा उठताना कशाला तरी धरून उठायला लागलं. म्हणजे ही नैतिक नुकसान झालं. आर्थिक नुकसानाचा तुम्ही जर विचार केला तर त्यावेळेच्या काळात जी केसमध्ये गेलेले पैसे किंवा माझं त्यावेळेला मी उद्योगात असल्यामुळं म्हणजे मी ट्रॅक्टर वगैरे केलेलं त्याचा थटलेला फायनान्स ह्या सगळ्या गोष्टी करताना म्हणजे भोगताना एवढ्या मोठ्या आनंद अडचणी पुढं होत्या. मग हे सगळं विकावं लागलं, सगळं द्यावं लागलं. त्यातून बाहेर पडत असताना म्हणजे 1 वर्ष नंतर काय जिकडं बघल तिकडं अंधार दिसायचा, कुठं पाऊल टाकायचा हा मोठा प्रश्न होता. तुम्ही जेलमध्ये होता आणि त्या दरम्यानच्या काळात तुमच्यावरती म्हणजे दुःखाचा डोंगर कोसळला. तुमचे वडील म्हणजेच बापू यांचं निधन झालं. तर त्यावेळेची परिस्थिती कशी होती? वडिलांचं ज्या दिवशी निधन झालं त्या दिवशी म्हणजे ह्या लोकांनी तोल्या बराच प्रयत्न केला पण मला त्यांना ती प्रोसेस नाही सापडली आणि त्यामुळे मला तिथून विधीसाठी नाही येता आलं. मग तोपर्यंत मला काहीसुद्धा माहीत नव्हतं की असं झालंय. परंतु माझ्याबरोबर जी 12 लोक जेलमध्ये आमच्यावर होते त्यात गणेश पाटलांना ही गोष्ट दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण त्यांची भेट आल्यानंतर त्यांना कळलं. तो माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला जोपर्यंत समजलं नाही तोपर्यंत तो एकटाच माणूस रडायचा. आम्ही त्या माणसाकडं बघून असं वाटायचं की याला काहीतरी घरातली आठवण येत असेल किंवा घरात काहीतरी अडचण असेल म्हणून तो माणूस डोळ्यातनं पाणी काढत असेल. त्या माणसानं मला जोपर्यंत समजलं नाही तोपर्यंत सांगितलं नाही. मग त्यांचा संबंध काय होता की आधी पायरा आमचा म्हणजे बैलांचा पायरा असायचा त्यामुळे वडिलांचा त्यांचा एकत्र संबंध आलेला. त्यानंतर परत राजकीय याच्यात म्हणजे माझे वडील ज्यावेळी उपसरपंच ग्रामपंचायत त्यावेळेला ते त्या ग्रामपंचायतमध्ये सदस्य होते. म्हणजे सगळा प्रवास त्यांचा त्यावेळी बरोबर झालेला त्यामुळे त्यांना पण त्या गोष्टीचं दुःख झालेलं. मग त्यानंतर संध्याकाळी म्हणजे आम्ही त्या जेलमध्ये रोज पेपर वाचणे किंवा काय बाकीच्या गोष्टी खेळणे हे ते असायचं. पण त्या दिवसात योगायोगानं त्या दिवसात मी पेपरकडे लक्ष दिलं नाही आणि संध्याकाळी पेपरमध्ये बातमी म्हणजे निधनाची वार्ता त्यात दिलेली होती. मग ती बातमी मला एक विसापूरचा मित्र होता त्यानं दाखवली. अरे ही बघ की किती रुबाबदार माणूस आहे तुमच्या गावातला एक्सपायर झाले. आणि त्याने ज्यावेळेला मला फोटो दावला त्यावेळेला मला विश्वास बसला नाही. म्हणजे कशामुळं झालं आणि कसं झालं. त्या दिवसापासून मला दुसऱ्या दिवशी म्हणजे रक्षा विसर्जनचा कार्यक्रम होता त्या दिवशी मला त्यांनी म्हणजे सकाळी आणलं होतं. त्या कार्यक्रमापर्यंत दुपारपर्यंत मला काही समजत नव्हतं मी कुठं आहे कसं आहे काय कशामुळे झालं. मग मातीचा कार्यक्रम झाला मी त्यावेळेला थोडंसं नॉर्मल झालो त्यावेळी या सगळ्या गोष्टी कळाल्या. पण तिथून पुढचा असा काळ होता की बाबा पायाखाली वाळू सरकल्यागत झालं होतं. म्हणजे आपल्या पायाखाली काही नाही आता आपण ह्यात कुठेतरी बुडत चाललो असं वाटायला लागलं. त्यातून सावरत परत म्हणजे जेलमध्ये असताना म्हणजे एवढं सगळं घडलं असताना सुद्धा ह्या गावातील काही राजकीय मंडळींनी म्हणजे त्यावेळेला मला आधार द्यायला पाहिजे होता किंवा ठीक आहे ज्या माझ्याकडनं पण काही चुका झाल्या असतील त्याच्यावर पांघरून घालून ह्या सहानुभूतीच्या काळात सुद्धा त्यांनी मला बाहेर काढायचा प्रयत्न करायला पाहिजे होता. पण त्यांनी तसं न करता त्यावेळेच्या तंटामुक्ती अध्यक्षाच्या लेटर पॅडवर त्यांनी कडेगाव पोलीस स्टेशनला जे आमच्याकडे आयओ लोंढे साहेब होते त्यांना लेखी तक्रार दिली की बाबा ही लोक जर बाहेर आली तर याच्यात दंगाधोपा होऊ शकतोय. ही गुंड प्रवृत्तीची लोक आहेत आणि ह्यांना सोडू नये असा दिल्यानंतर कोर्टानं आम्हाला त्यावेळेला 5 महिन्याचा स्टे दिला. 5 महिन्याचा स्टे दिला. 5 महिने म्हणजे 50 वर्ष जगल्यागत झालं त्या जेलमध्ये. म्हणजे हा सगळा वाईटच काळ होता. त्यातून बाहेर ज्यावेळेला पडलो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या की बाबा म्हणजे कशामुळं काय झालं आणि का झालं ह्या सगळ्या गोष्टी बाहेर पडल्यानंतर लक्षात तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि आत्मविश्वासाच्या बळावरती तुम्ही त्या वाईट काळावरती मात करून पुढे एक यशस्वी नाही. त्यानंतर म्हणजे जेलमधनं बाहेर पडल्यानंतर मी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. म्हणजे बाबा ह्या व्यक्तीनं आपल्यासाठी वाईट केलं किंवा त्या व्यक्तीनं आपलं म्हणजे आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टीकडे लक्ष देत बसलो असतो तर मी म्हणजे ही प्रगतीचं पावलं उचलली नसती. त्यावेळी मी विचार केला की आपण यांना आपलं उत्तर आपल्या प्रगतीतनं दाखवायचं. तर आजपर्यंतच्या माझ्या जीवन प्रवासात मला सगळ्यात तारला असेल कोणी तर माझा आत्मविश्वास. म्हणजे आत्मविश्वास एवढा माझा बलाढ्य आहे की मला ही गोष्ट जमणार नाही असं कधी वाटलेलंच नाही. मग त्यांनी काय केलं ठीक आहे म्हणले मग करायची तयारी असेल तर माझं एक पोकलँड आहे जुनं मी तुम्हाला ते देतो असंच. मी म्हटलं मला असं नको त्याची काहीतरी किंमत ठरवू आणि ती कधी द्यायचं ही ठरवू.
तर त्यांनी सांगितलं की बाबा एक ठराविक आमची रक्कम ठरली. त्यांनी सांगितलं ज्यावेळेला तुमचंच व्यवस्थित होईल असं तुम्हाला वाटतं त्यावेळेला त्या मशीनचं पैसे द्या. ठीक आहे, मग तो व्यवहार ठरला. तर ते मशीन होतं पंढरपूरच्या तिकडं नदीत, तिकडून आणायचं होतं तरी पैसे नव्हतं. माझा एक मित्र आहे ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं तालुका अध्यक्ष आहे ते बारामतीचं, अमर धुमाळ म्हणून. त्यांना मी फोन केला. त्यांचा बारामतीत MIDCमध्ये त्यांचा वर्कशॉप आहे. त्यांना मी फोन केला, अशी अशी कंडिशन आहे, माझं असं परिस्थिती आहे आणि मला ती मशीन फक्त व्यवस्थित करून पाहिजे. तर त्यांनी मला काय सांगितलं, मशीन पाठवून द्या. त्यांना म्हटलं दादा माझ्याकडं मशीन पाठवून द्यायला काय अडचण नाही, पण येणाऱ्या टेलरचं भाडं द्यायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाही. मग त्यांनी काय जाणलं मला माहीत नाही. अमर धुमाळ या व्यक्तीनं म्हणजे लांबची मैत्री, त्या व्यक्तीनं मला एवढी मोठी मदत आणि एवढं मोठं सहकार्य केलं की त्या जाणाऱ्या टेलरचं भाडं सुद्धा तिने दिलं सगळं. आणि फक्त भाडं दिलं नाही तर पूर्ण मशीन ओव्हरऑइलिंग करून, कलर करून, पूर्ण 100% सगळा मेंटेनन्स करून मला त्याने 1.5 महिन्यानं फोन केला, हो तुमची मशीन रेडी झाल्या आणि घेऊन जावा आणि त्याचं जी काही बिल आहे जसं तुम्हाला येईल तसं टप्प्याटप्प्याने तुम्ही द्या. त्यातून मी शिकत गेलो आणि जास्त ग्रीप भेटली. उलट नक्कीच वाईट काळातूनच माणूस तावून सुलाखून निघून मळलेल्या वाटा न चोकळता एक नवीन वाट स्वतःची तयार करतो आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुम्ही. साधं व्यक्तिमत्व होतं. एक साध्या कुठलाही राजकीय वसा नसणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कारण बापू ही अशी व्यक्ती होती की कधीही कुणाजवळ जाऊन जर बोलले की ती व्यक्ती त्याच्यावर प्रेमच करत, अशा पद्धतीचं बापूंचं व्यक्तिमत्व होतं. त्याच्यानंतर आज आमचे मित्र अजित भाऊसाहेब मुळीक दादा, अजितराव हे आमच्यापेक्षा वयानं लहान आहेत, पण कोण लहान आहे आणि कोण मोठं आहे ह्याच्यापेक्षा एखाद्या व्यक्तीचं विचाराच्या कर्तृत्वाच्या जोराव जर काय मिळवलं जात असेल किंवा मिळवलं गेलं असेल तर त्या ठिकाणी तो लहान आहे हे आम्ही मान्य करणार नाही. कारण आज आमच्यापेक्षा बरंच ते वयानं लहान आहेत, पण विचारानं कर्तृत्वानं ते आज आमच्यापेक्षा बरंच पुढे गेलेले आहेत. त्यामुळं अशा पद्धतीचं अजितरावांच्यासारखं नेतृत्व उद्या नेरली गावाला किंवा तालुके लेवलला जरी आमच्या पार्टीनं विश्वजित कदम साहेबांनी किंवा बापूंनी, शांताराम बापूंनी किंवा जितेशबाई यांनी देखील आम्हाला जर सांगितलं की अजितरावांच्याबद्दल तुमचं मत काय आहे किंवा विचार काय आहे, तर आम्ही जाहीर बैठकीमध्ये किंवा जाहीर सभेमध्ये देखील ह्या गोष्टी त्या ठिकाणी उघड करू किंवा मनापासून, अगदी मनापासून त्या गोष्टींना सपोर्ट देऊन त्यांच्याशी प्रामाणिकपणे ताकदीनं उभा राहू त्यांच्याबरोबर. म्हणजे तुम्ही त्या अडचणीच्या सगळ्या काळातून जात होता. बरं, समोर तुम्ही म्हटल्याप्रमाणे पूर्णपणे अंधार असल्यासारखी परिस्थिती होती. मग कशी व्यवसायात उतरावं किंवा व्यवसायाला सुरुवात करावी असं कसं वाटलं किंवा सुरुवात कशी झाली? व्यवसायाची सुरुवात माझी मी 10वीतनं बाहेर पडल्यानंतर संकल्पना होती डोक्यात, बरं आपण काहीतरी व्यवसाय करायचा. कारण नोकरी करून किंवा फक्त शेती करून म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पूरक होत नव्हत्या. म्हणजे कोणत्या गोष्टी की आमच्या आजोबांच्यापासून जी चालत आलेलं आहे, म्हणजे आजोबांच्या काळात काही लोकांना रोजगार दिला जायचा, त्या रोजगाराच्या मोबदल्यात त्यावेळेला काही लोकांना पैशाची जास्त गरज नसायची. त्यावेळेला त्यांना कशाची गरज असायची, धान्याची गरज असायची किंवा गरजा त्यांच्या मर्यादित होता. बरं. त्यानंतर वडिलांच्या काळात थोडीशी पैशाची गरजा भासू लागल्या. मग त्यावेळेला आपल्याला पैसे नसायचं, आपल्याला धान्य भरपूर असायचं पण पैसे नसायचं. मग ह्या अडचणी तयार व्हायला लागल्या. मग मी ज्यावेळेला 10वीत असताना माझ्या डोक्यात विचार आला की काय नाही, आपण बाबा शेतीला पूरक असा काहीतरी व्यवसाय करायचा. मग मी 10वीतून बाहेर पडलो, ज्यावेळेला कॉलेजला जायला लागलो त्यावेळेला मी घरातल्यांना विचारलं की बाबा काय नाही, मी एक जनावरांचा मस्तपैकी गोठा करतो आणि तो गोठा माझा मी हँडल करतो. म्हणजे कायसाठी, त्यातून मला एक आत्मविश्वास तयार होईल आणि मी काय करतोय किंवा माझी मजल काय आहे ह्याचा एक प्रत्यय मला मिळेल आणि त्या गोष्टी मी करतो. त्यांनी सांगितलं की तू इतर काय व्यवसाय करायचा नाही, काय नाही, शाळा शिकायची आणि नोकरीला जायचं. पण माझ्या डोक्यात पहिल्यापासून असा विषय होता की आपल्याला नोकरी करायची नाही, आपल्याला काहीतरी व्यवसाय करायचा जेणेकरून जसं आपल्या आजोबांनी वडिलांनी लोकांना 4 लोकांना रोजगार दिला, त्या 4 लोकांचं घरं काहीतरी म्हणजे ह्या रोजगारामुळे चालली किंवा त्यांच्या प्रपंचात काहीतरी त्याची भर पडली, हा फक्त मुद्दा डोक्यात घेऊन मला व्यवसाय करायचा होता. व्यवसायातून आपण किती पैसे कमवणार आहे किंवा आपल्याला किती मिळणार आहे हा मुद्दा गौण होता माझ्यासाठी आणि आहे पण आजसुद्धा. मग मी ज्यावेळेला 10वीतनं बाहेर पडलो त्यावेळेला मला घरातल्यांनी काही करून दिलं नाही. मग ज्यावेळेला कॉलेज संपत असताना मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना
म्हणजे ट्रॅक्टर घ्यायचा निर्णय घेतला. मग मी घरी सांगितलं बाबा मी एक ट्रॅक्टर घेतोय. मग आजचा काळ वेगळा आहे, म्हणजे आज तुमच्याकडे 1 रुपया आहे ना तरी तुम्हाला ट्रॅक्टर मिळतो कुठल्याही शोरूमला गेलं तर. पण त्यावेळेचा काळ असा होता की डाऊन पेमेंट भरल्याशिवाय ट्रॅक्टर मिळत नव्हता. आणि मग घरी बाबा मुद्दा उपस्थित केला, एक ट्रॅक्टर घेतो मी आणि व्यवसायाला सुरुवात करतो. घरातल्यानी स्पष्ट त्या गोष्टीला नकार दिला, म्हणजे वडिलांनी आमच्या बापूंनी त्या गोष्टीला नकार दिला. काय नाही बाबा, आम्ही आयुष्यभर शेतीत घालवलंय, तू कुठेतरी नोकरी कर, म्हणजे काहीतरी आपल्या प्रपंचाला हातभार लागल. तर माझ्या डोक्यात व्यवसाय करणे हा विषय कन्सेप्टच परफेक्ट बसलेला होता. त्यामुळं मी म्हटलं मी नोकरी नाही करणार. मग ह्या वादात तिने सांगितलं तुला काय करायची. त्यावेळची परिस्थिती अशी होती की किमान डाऊन पेमेंट भरल्याशिवाय ट्रॅक्टर देत नव्हती. मग साधारण त्यावेळेला 1-1.5 लाख रुपये भरायचं होतं. 1.5 लाख रुपये नव्हतं. त्यांच्याकडून मुदत घेतली आणि मी आनंद यादवनं म्हणलं की मला एक 15 दिवसाची मुदत घ्या. पण त्या माणसाने 1 महिन्याची मुदत शोरूमवाल्यांच्याकडे घेतली. 1 महिन्यानंतर मग आपल्याकडे पैसे 5,000 रुपये जाईल, त्याला आणल्यानंतर तास पुरं करायला लागतील. ह्या हेतूनं त्यांना त्यातला 5,000 रुपयातला 1 रुपया पण दिला नाही. पण घेताना मी ट्रॅक्टर आणि पलटी दोन्ही एकाबरोबर आणले. आणि जे ट्रॅक्टरचं मोकळे तास फिरवून 50 तास पूर्ण करायचे असतील, ते 50 तास पूर्ण करायला ते असलेले पैसे 5,000 रुपये मी त्या सुरुवातीच्या काळात माझ्या जयवंत मुळीक आणि सोमनाथ मुळीक हे 2 ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून, म्हणजे माझे एक जवळचे जीवलग मित्र आणि ते ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून वेळा आले. मग त्या दरम्यानच्या काळात त्या दोघांना ते पैसे दिले आणि त्यांना सांगितलं की 50 तास पूर्ण झाल्याशिवाय यायचं नाही. आणि ते 50 तास पूर्ण करून म्हणजे त्यांनी इथनं डायरेक्ट कराड गेली, कराडवरून कोल्हापूर, कोल्हापूरवरून सांगली, सांगलीतून इकडं औंधवरून मिलिटरी ऑप्शिंग असं फिरत 50 तास म्हणजे 48 तास ट्रॅक्टरचं पूर्ण झाले. त्यावेळेला ती घरी आली. तिथून धंद्याला व्यवसायाला चालू केली. त्या काळात त्या दरम्यान म्हणजे ट्रॅक्टरचा धंदा आणि व्यवसाय काय असतो ते त्यावेळेला लोकांना कळालं. कारण त्यावेळेला नुकतंच आपलं टेंबू योजनेचं पाणी आलं होतं. त्यामुळे लोकांना ऊस लावायसाठी रानं तयार करायला ट्रॅक्टरची गरज बसायला आली. पैशाची उलाढाल माणसांची चालू झाली. मग मी 24 तासापैकी 1 तास सुद्धा ट्रॅक्टर बंद नसायचा माझा. त्या काळात माझ्या ट्रॅक्टरवर 3 ड्रायव्हर होते. सोमनाथ मुळीक, जयवंत मुळीक, त्यांना जॅकी म्हणायचे, आणि अजय पोळ म्हणून. ही 3 सुरुवातीच्या काळात 3 ड्रायव्हर माझ्याकडे होते. 3 ड्रायव्हर 8-8 तास काम करायचे. ट्रॅक्टर कधीही बंद नसायचा. आणि तो सीझन संपेपर्यंत साधारण ते जे फक्त नांगरट करायचो. नांगरट करत असताना त्या पलटीची जे आपली कोच असते पुढं, फाळ म्हणतात त्याला, तो झिजला तर कधी वेल्डिंग मारणार नाही, दुसरी पलटी नवीन आणली. म्हणजे इतका धंदा झाला. आणि मग त्या सीझनमध्ये साधारण सगळं पैसे जाऊन 10 लाख त्या काळात मला शिल्लक राहिले. 10,32,000 रुपये. मग त्या 10,32,000च्या ह्याच्यात काय करायचं, तर मग ते जनावराचा गोठा मी बांधूया म्हणलं घरातला. मग त्यातलं काय पैसे तिकडे गेले, काय ट्रॅक्टरचा मेंटेनन्स, डाऊन पेमेंट द्यायचं राहिलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी दिल्या. आणि मग घरातल्यांना पण कॉन्फिडन्स आला, काय नाही पोरगं काहीतरी करू शकते. मग त्यानंतर तिने 1 वर्षानंतर साधारण 8 ते 9 महिन्यानंतर तिने कर्ज करायसाठी सोसायटीत कर्ज कर म्हणून त्यांच्या नावावरला पेपर किंवा सह्या वगैरे सगळ्या दिल्या. अगदी एवढंच नाही, घरातल्याने ट्रॅक्टरसुद्धा पुजला नाही पहिला, का तरी बाबा तुझं तू कर, काय आणायचं तुझं तू बघ. त्यामुळे घरीसुद्धा नेला नव्हता. मग तो ट्रॅक्टर झाला. त्या ट्रॅक्टरवर मी त्यानंतर पुढच्या वर्षात 5 ट्रॅक्टर केले. 5 ट्रॅक्टरचा व्यवसाय मी परत दगड सप्लायला चालू केला. म्हणजे इथलं आसपासच्या क्रशरना दगड सप्लाय करायचो. त्यानंतर मला JCBची आवश्यकता भासू लागली. JCB घ्यायचा होता. JCBचं त्यावेळेला 7 लाख रुपये डाऊन पेमेंट होतं. 7 लाख रुपये भरायला पैसे नव्हते. तर त्या काळामध्ये आमच्या बापूंचं आणि शांताराम बापूंचं संबंध अगदी जिव्हाळ्याचं होतं. म्हणजे शांताराम बापूंचा खूप मोठा विश्वास आमच्या बापूंच्यावर असल्यामुळं बापूने आमच्या शांताराम बापूंना ही गोष्ट शेअर केली की बाबा असंच पोरगं म्हणते पण पैसे नाही, ते काय करा, त्याला मदत केली पाहिजे. बापूने एका मिनिटात सांगितलं की शांताराम बापूंनी सांगितलं, बापू तुम्ही भारतीय बँकेत जावा, माझ्या अकाउंटला पैसे आहेत, त्यातलं मोकळे सरांच्याकडनं 5 लाख रुपये घ्या आणि तुम्ही मला कधी माघार देणार आहे त्यावेळी द्या. म्हणजे असं करून शांताराम बापूंनी पहिल्यांदा मला 5 लाख रुपये दिले. म्हणजे मला म्हणण्यापेक्षा माझ्या वडिलांना दिले, वडिलांच्याकडे बघून दिले. ते मी त्यांना म्हणजे व्यवसायातून परत केलं तो भाग वेगळा, पण सुरुवातीचा काळ होता, कोणी द्यायचं. JCBचा व्यवसाय चालू झाला. 5 ट्रॅक्टर झाले. त्यानंतर मी एक डंपर घेतला. सगळा व्यवसाय रुटीनमध्ये चालू झाला. रुटीनमध्ये चालू झाला असताना मी तुम्हाला मगाशी सांगितल्या पद्धतीनं एक तो बॅड पॅच माझ्या आयुष्यात आला. मला जेलमध्ये जावं लागलं, काय गोष्टीला सामोरे जावं लागलं. जेलमधनं बाहेर आल्यानंतर ही सगळं साम्राज्य मला विकावं लागलं. सगळं विकावं लागलं. त्याशिवाय ते कर्ज भागत नव्हतं.
त्या दरम्यान हे सगळं विकलं तुम्ही? सगळं विकून टाकलं, म्हणजे त्याला पर्यायच नव्हता, कारण कर्ज सगळी वर्षभर थकलेली होती. बरोबर. पैसे बाकीचं काय झालं होतं, ही वर्षभर जेलमध्ये असणारा खर्च हे आमच्या सगळ्या घरातल्यांनी, चुलते मंडळींनी किंवा भावानी करून, म्हणजे त्यांना सुद्धा त्या गोष्टीचा एवढं त्रास झाला होता की न बोलण्याच्या पलीकडचा झाला होता. त्यामुळे मग मागायचं कुणाला आणि बोलायचं कुणाला, म्हणून हे सगळं विकून टाकायची वेळ आली. सगळं विकून टाकलं. विकून टाकल्यानंतर करायचं काय, म्हणजे बाहेर अंतर करायचं काय मोठा प्रश्न असताना मग अशी सांगितल्या पद्धतीनं ते पोकलँड आमच्या महेश यादवनी मला दिलं आणि तिथून परत सुरुवात झाली. ते पोकलँड आणलं आपण. आणताना बारामतीतनं आणताना काम काय करायचं हे हा मोठा प्रश्न होता. पण योगायोगानं बघा, प्रकाश तडसरे, कडेगावचे प्रकाश तडसरे म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं की म्हणजे आपल्याला गाळ भरायचा आहे, म्हणजे देवाची देण म्हणायची किंवा काय म्हणता येईल त्याला. त्याने म्हणले आपल्याला गाळ भरायचा, कुठं गाळ आहे का, म्हटलं भरूया. आणि मी सगळ्या तलावात, म्हणजे तालुक्यात असणाऱ्या प्रत्येक तलाव्यात, प्रत्येक तळ्यात गेलो, पण कुठं सापडलं नाही. पण बोंबाळवाडीच्या तलाव्यात मला पाणी कमी झालेलं दिसलं आणि म्हणजे गाळ त्या ठिकाणी आहे उपलब्ध असं समजलं. मग त्यांच्या रानात शेतामध्ये टाकायला जी गाळाला चालू केलं, त्या दरम्यान परत मला 10-11 लाख रुपये 2-3 महिन्याच्या काळात मिळाले. आणि मग ते पैसे घेऊन मी माझ्या व्यवसायाला परत चालू केले. म्हणजे ते पैसे घेतले, हे पोकलँडच्या मालकाचं भागवून टाकलं. परत कुणाचं किरकोळ मेंटेनचा विषय होता. आमचे बारामतीचे मित्र अमर धुमाळ, त्यांचं काय थोडंफार होतं ते देऊन टाकलं. त्यांचे थोडेफार पैसे त्यावेळेला परत आणि राहिले. ते म्हणजे पुढल्या टप्प्यात देऊया असं काहीतरी करून तिथून मार्ग चालू केला. परत त्यानंतर करायचं काय असा विषय झाला. तर कराडचे विकास पाटील होते, कराडच्या मंगळवात राहतात ते, त्यांनी मला एक संधी दिली. त्यांचं सह्याद्री स्टोन म्हणून वडगावात जगदीश दादा, विकास पाटील, त्यानंतर असे एक 6 जण पार्टनर आहेत ते. त्यांचं क्रशर होतं, ते क्रशर मला चालवायला दिलं. चालवायला म्हणजे मी तिथं कामाला थोडक्यात, म्हणजे माझा रोल काय की दगडापासून खडीपर्यंत त्यांना खडी फक्त पाडून द्यायची. हे सगळं मी माझ्या ह्याच्यावर घेतलं. आणि त्या काळात थोडंसं मग थोडं रुटीन चालू झालं आणि थोडा अभ्यास कमी होता. त्या क्रशर धंद्यातला, व्यवसायातला अभ्यास परत झाला. आणि कालांतरानं असं झालं की ती पार्टनर लोक त्यांनी ती क्रशर चालवायला चालू केलं. आपण परत आणि माझ्या पुढं प्रश्न उभा राहिला, म्हणजे थोडं पैसे मिळायला चालू झालं तोपर्यंत त्यांनी चालू केलं. परत प्रश्न निर्माण झाला की आता इथून पुढं करायचं काय. मग हे सगळं करत असताना मी असाच विचार करत बसलो होतो. तर त्यानंतर म्हटलं नाही, आपण पुन्हा व्यवसायाला चालू करायचं काहीतरी. व्यवसाय चालू करायचा तर क्रशर व्यवसायच करायचा असं डोक्यात होतं. मग असंच मी बसल्या विचार करत म्हणजे सर्चिंग करत असताना मला कडेगावचं श्री जय देशमुखांनी त्यांचं हे क्रशर मला भाडे तत्वावर चालवाय दिलं. भाडे तत्वावर चालवाय दिल्यानंतर मी साधारण 1 वर्ष तर क्रशर चालवलं. आणि त्यानंतर मग माझी तयारी झाली आणि मी दुसरा क्रशर एक विकत घ्यायचं ठरवलं. कराडच्या विशाल सावंतने मला एक त्यांचा दुसरा प्लॅन दिला. त्यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य केलं की माझ्याकडे मी त्यांना 1 लाख रुपये सुद्धा रोखीत माझ्याकडे देता म्हणजे आलं नाही मला. मग ते म्हणले तुम्हाला मुदत देतो. म्हणजे कराडच्या विशाल सावंत पुन्हा आपल्याला देवासारखे आणखीन उभा राहिले. त्यांनी मला त्यांचा क्रशर जी काय आमची किंमत ठरली त्यातला 1 रुपया न घेता माझ्यावर विश्वास ठेवून एक 6 महिन्याच्या बोलीवर त्यांनी मला माझ्या ह्याच्यात क्रशर स्वाधीन केला. म्हणजे असं म्हणजे कोणत्याच ह्याच्यात झालं नसतं की व्यवहार ठरलेल्यापैकी 1ही रुपया न देता त्यांनी मला क्रशर ताब्यात दिला. म्हणजे त्यांचा एक मनाचा मोठेपणा असेल किंवा माझ्याबद्दल काय त्यांना आपुलकी वाटत असेल, त्यामुळे त्यांनी दिला. तो क्रशर दिल्यानंतर मग मी हे सगळं करत ह्या स्टेजला आलो. आणि मग त्यांचं पैसे सगळ्यांचं वेळेवर देऊन किमान आता सध्या 2 क्रशर आहेत. 2 क्रशर आहेत आपले. ते कशा पद्धतीने चालू आहेत आता? उत्तम पद्धतीने चालू आहे. ते माझ्याकडं नाही म्हणलं तर एक 40 लोकांचा स्टाफ आता सगळा. त्या लोकांचा वेळेवर पगार देण्या इतपत व्यवस्थित चालू आहे. बँकेचा हप्ता भरण्या इतपत म्हणजे सगळं व्यवस्थित चालू आहे. म्हणजे त्यांच्याच वानाव ड्रायव्हर असताना ती म्हटलं तुझं काहीतरी स्वतःच कर म्हणून त्यांनी ट्रॅक्टर त्यांच्या मित्राचा बघून देऊन मला ट्रॅक्टर घेऊन दिला. मी मालक झालो. आज मी स्वतःचा ट्रॅक्टर चालवू शकतो. तुम्ही आता सक्रिय राजकारणात देखील आहे. म्हणजे या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं पर्यायाने कदम कुटुंबियांचे समर्थक म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. आणि मागच्या बऱ्याच वर्षांपासून तुम्ही राजकारणात किंवा समाजकारणात कदम कुटुंबियांचं, काँग्रेसचं नेतृत्व मान्य केलं. तर तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या या जडणघडणीत कदम कुटुंबियांचं योगदान कसं आहे? कदम कुटुंबाचा विषय असा आहे, अगदी माझ्या वडिलांच्यापासून
म्हणजे वडील हे आमच्या शेतकरी कुटुंबातील, कसलाही राजकारणाचा त्याला पार्श्वभूमी नाही, राजकारणाचा काही संबंध नाही. असं नसताना सुद्धा आदरणीय मोहनदादा शेटने त्यांना गावचं सरपंचपद म्हणजे उपसरपंचपद दिलं. त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीचे त्यांना तिकीट जाहीर केले आणि तिकीट फक्त जाहीर केलं नाही तर पंचायत समितीचं उपसभापतीपद त्यांना बहाल पण केलं, ते दिलं त्यांना. म्हणजे इथून त्यांचा प्रवास सुरू झाला असं नाही. त्याच्या आधीपासून म्हणजे कदम कुटुंबाचं आमच्या घरावर असणारं म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यावर असणारं प्रेमाचं एक ज्वलंत उदाहरण आहे त्यांचं. आणि त्यानंतरच्या काळात म्हणजे आदरणीय साहेबांनी, पतंगराव साहेबांनी किंवा शांताराम बापूंनी, विश्वजित कदम साहेबांनी, ह्या लोकांनी आमच्या वडिलांना म्हणजे नेहमी असं मोठ्या काय म्हणायचं त्याला अग्रस्थानी स्थान दिले. म्हणजे कुठेही गेलं तर त्यांचे कुठलंही काम थटवायचं नाही, काम अडवायचं नाही. कसलंही त्यांचं काम असलं म्हणजे त्यांचं काम काय कोणत्या तर सर्वसामान्य लोकांचंच काम घेऊन ते जायचं. वैयक्तिक कसलाही स्वार्थ नाही, कसलंही काम नाही आणि काही सुद्धा म्हणजे करणं त्यांच्या ह्याच्यात नव्हतं. तसंच म्हणजे त्यांचा वारसा पुढं चालवायचा किंवा आपण पण लोकांचं काहीतरी देणं लागतोय, आपण पण लोकांचं काहीतरी हितगुज केलं पाहिजे किंवा युवा वर्गाचं काहीतरी काम केलं पाहिजे, ह्या उद्देशानं सन्मान्य या जिल्ह्याचे युवा नेते डॉक्टर जितेश भाया कदम यांच्याबरोबर मी साधारण 2009 पासून आम्ही फिरायला लागलो आणि 2011-12च्या दरम्यान म्हणजे त्या फिरण्याला थोडा वेग वाढला. तेव्हापासून मी बाह्यांच्याबरोबर काम करत असताना बाह्यांनी सुद्धा म्हणजे एक कार्यकर्ता आहे किंवा एखाद्या गावातला काहीतरी युवक आहे म्हणून नाही, पण एक आपला भावासारखा कार्यकर्ता आहे ह्या हिशोबानं आजपर्यंत वागवलं. मी कोणतंही काम आदरणीय बापूंच्याकडे असून दे, राज्यमंत्री माजी राज्यमंत्री सन्मान्य आमदार विश्वजित कदम साहेब असू द्या किंवा बाह्यांच्याकडे असू द्या, मी कोणतंही काम घेऊन गेलोय आणि तिने मला रिकामे हाती माघारी पाठवलंय असं कधीही झालं नाही. भक्कम साथ तुम्हाला भक्कम साथ म्हणजे आधार एक म्हणजे घरात जसा आई बापाला आधार असतो ना तसा मला कदम कुटुंबाचा आधार आहे. आणि त्यातल्या त्यात डॉक्टर पतंगराव साहेबांच्या पाठीमागं डॉक्टर विश्वजित कदम, शांताराम बापू असतील किंवा माझे नेते, मी ज्यांना माझे मार्गदर्शक म्हणतो असे जितेश भाया असतील, यांनी कायम आपल्यावर मागं हात ठेवल्यामुळं म्हणजे कोणत्याही गोष्टीची मला कुठेही गेलं तर कसलीही अडचण आलेली नाही. म्हणजे त्यांचं स्थान आमच्या घरात देवाच्या समान आहे, देवाच्या समान या कदम कुटुंबाचं स्थान आहे. कारण ते आमच्याबरोबर सगळं असल्यामुळं मी ह्या सगळ्या अडचणीतनं टप्पा काढत ह्याच्यातनं मार्ग काढत मी इथंपर्यंत पोचलो. भाऊसाहेब बापू बद्दल सांगायचं म्हटलं तर भाऊसाहेब बापू हा राजकारणातला माणूसच नव्हता, सरळ मार्गे. परंतु एखादं नशीब इतकं मोठं आणि थोर असते तसं भाऊसाहेब बापू आणि मी एकामेकाला आम्ही संगत राजकारणात आलो. पण तो डेप्युटी सरपंच झाले, योगायोगानं उपसभापती झाले. फक्त भाऊसाहेब बापूचा एकच स्वभाव होता की त्यांच्या मनात कधी राजकारण हा विषय नसायचा. माझी माणसं, माझ्या गावची माणसं, नेरली, सगळ्यांना काहीतरी मिळालं पाहिजे, हा त्यांचा फार मोठा उद्देश होता. कधीच त्यांनी माझा तुझा असं कधीच केलं नाही. आणि त्यांच्याच पावलं ठेवून त्यांचे चिरंजीव अजितराव हे बी राजकारणात सक्रिय आहेत. त्यांचाही स्वभाव फार चांगला आहे, गोरगरिबांवर मदत करणे, थोरा मोठ्यांचा ते मान ठेवतात. तुम्ही तुमचा सगळा प्रवास, संघर्ष, सगळ्या गोष्टी सांगितल्या. बरं, आजपर्यंत तुम्ही संघर्ष करत 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 टप्प्याटप्प्याने इथपर्यंत पोहोचला. बरं, अजून तुम्ही तरुणच आहात, भविष्यात अजून फार मोठं पल्ला तुम्हाला गाठायचा आहे. तर भविष्यातला नेमका विजन काय किंवा भविष्यात कोणकोणत्या गोष्टी करण्याचा मानस आहे तुमचा? तर गावातील असतील किंवा आजूबाजूच्या असतील ज्या गरजू माणसांना मी किमान 150-200 लोकांना काहीतरी रोजगार निर्मिती करून देऊ शकतोय, हे एक माझं महत्त्वाचं विजन आहे. कारण आजच्या ह्या काळामध्ये एवढी मोठी बेरोजगारी झाली आपल्या ह्याच्यात, त्या म्हणजे मुलांना किंवा लोकांना प्रश्न पडला की आपण नेमकं करायचं काय. त्यामुळं लोक नको त्या मार्गाला वळायला लागलेत. तर हे कुठेतरी थांबवून आपल्याला किमान 150-200 लोकांना किंवा त्यांची 150-200 लोकांची घरं चालतील असा एखादा व्यवसाय उभा करायचा आहे. म्हणजे व्यवसायात आपल्याला ह्या पद्धतीने जायचं आहे. पण त्याच्याबरोबरच
काय आजपर्यंत मी जी कामं करतो, लोकांच्या काय अडीअडचणी असलेल्या, कुणाचं काय किरकोळ कामाचा विषय असतो, ते मी आजच्या ज्या पटीत करतोय ते माझ्यासाठी एक छोटंसं मी काम करतोय. ह्याचा व्याप मला असा वाढवायचा आहे की मी एक समाजाचं देणं लागतो किंवा मी माझ्या मातीतल्या लोकांना काहीतरी देणं लागतो. ह्यासाठी लोकांच्या बरोबर राहून त्यांच्या अडीअडचणी, त्यांना प्रत्येक पावलावर पडणारा प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे असायला पाहिजे, अशा ह्या मार्गातून जायचं माझं विजन आहे. ह्याच्यामध्ये मी म्हणजे माझ्या मनाला राहून राहून प्रश्न नेहमी पडत असतोय. मी एक नेरली गावाचा सर्वसामान्य नागरिक आहे. छोट्याशा गावातून मी हे सगळं करत असताना आपण गाव आपलं ही आता जे आपण छोटंसं म्हणतोय हे कुठंतरी जगाच्या नकाशावर कोरलं जावं, असं आपण काहीतरी गावासाठी करायला पाहिजे, असं एक मोठं विजन आहे. नक्कीच तुमच्या ह्या ज्या सगळ्या विजन आहे किंवा तुमच्या ह्या ज्या सगळ्या इच्छा मानस आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील. आज वेळात वेळ काढून तुम्ही स्पेशल गोष्टची हितगुज साधला, संवाद साधला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. धन्यवाद.